लोकसभेत AIMIMचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय फिलिस्तीनची घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर देशभरात गोंधळ निर्माण झाला आहे. NDAच्या अनेक नेत्यांनी यावर आक्षेप व्यक्त केला आहे, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांच्या या घोषणेवर वादग्रस्त विधान केले आहे. शपथविधी सोहळ्यात ओवैसी जय फिलिस्तीन म्हटल्यावर नितीश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ओवैसींची जीभ कोणी कापली तर मी त्याला बक्षीस देईन, असे वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केले आहे. असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी 18व्या लोकसभेत शपथविधीच्या शेवटी जय फिलिस्तीनचा नारा देत वाद निर्माण केला. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून पुन्हा निवडून आलेले ओवैसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली आणि जय भीम, जय तेलंगणा, जय फिलिस्तीन अशा घोषणा देऊन त्यांची सांगता झाली.